पुढची बातमी। तळ कोकणात चर्चेत असलेला ओंकार हत्ती सध्या सिंधुदुर्गातल्या नेतर्डे गावात मुक्कामाला आहे। त्यामुळे इथले ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत। त्यात सध्या आंबा आणि काजूचा सीझन आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना बागायतींमध्ये जाणंही धोक्याचं वाटतंय। त्यामुळे लवकरात लवकर या हत्तीचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होतीये। कर्नाटकमधून सिंधुदुर्गातून कधी गोव्यात तर कधी कर्नाटक आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर असलेल्या तिलारी खोऱ्यामध्ये मनसोक्त वावरणाऱ्या या ओंकार हत्तीची तळकोकणात गेले अनेक महिने चर्चा आहे। पण हाच ओंकार हत्ती आता सिंधुदुर्गातल्या आंबा आणि काजू बागायतदारांसाठी डोकेदुखी ठरतोय। परत आता इले होय 3 दिवस झाले आहेत। हा, रस्त्यावर इलेलो लोक खूप लागी गर्दी खूप गर्दी होती। दोनही दिवसा होती, कालही होती, आज रात्री होती। बागा आता तसं रानात असताना सांचे डिग मध्ये खालतं उतरतं। लोक खूप गर्दी करतात। होत लोक गाडी घेऊन येतात बघून आणि मग असे घराने बिनर होतात आणि बघतात, पण तसं काय करीना तो। हा ओंकार हत्ती दिवसभर जंगलात तर संध्याकाळी त्याचा मुक्काम वस्तीच्या ठिकाणी असतो। आमच्याकडे ओंकार हत्तीचं जवळजवळ 8-10 दिवसापूर्वी इकडे आगमन झालेलं आहे, तरी तो इकडून हलण्याचं काही नाव घेत नाही। एकाच जागेवर जाऊन परत बसतो आणि गोव्यातील जे वनरक्षक आहेत ते तिकडे आपल्या गोव्यात तिकडे घ्यायला ते काही तयार नाहीत। ते जागोजागी टायर पेटवतात, आगी घालतात, म्हणून तो तिकडे जायला तयार नाही आणि तो परत त्याच जागेवर येतो। तळकोकणातल्या नेतर्डे गावात गेल्या 8-10 दिवसांपासून ओंकार हत्तीचा मुक्काम आहे। शेजारच्या गोव्यातील वनरक्षक या हत्तीला गोव्यात येऊ देत नाही, त्यामुळे हत्ती सिंधुदुर्गातल्या गावांमध्येच भटकतोय। या हत्तीला पाहण्यासाठी बघ्यांची ही मोठी गर्दी होते। इकडे जो आमच्याकडे ओमकार म्हणून हत्ती आलेला आहे, तो ओमकार हत्ती इथं नेतर्ड्यातच आता स्थायिक झालेला आहे। हत्ती बघायला तिथं जे जमलेले असतात ते बघ्याची भूमिका थोडी माझी विनंती आहे, बघ्याने थोडी विनंती आहे की तिथं थोडं कमी करावं, कारण तो पण थोडासा चवताळलेला आहे। कोणाच्या अंगावर जरी येईल तर नको ते होऊन बसेल। सध्या आंबा आणि काजूचा हंगाम सुरू आहे, पण इथल्या शेतकऱ्यांना हत्तीमुळे बागेत जायची भीती वाटते। पण दुसरीकडे आंबा, नारळ, काजू आणि सुपारीच्या बागांमध्ये हा हत्ती मोठं नुकसान करतोय। केळी बागायती आहेत, काजू आणि नारळांची झाडं आहेत, यांचं देखील ओंकार नामक हत्ती नुकसान करत आहे। तसेच गाड्या वगैरे जे रस्त्या साईडला लावलेल्या असतात त्या पण त्याने टाकून दिलेल्या आहेत, त्यामुळे लोक अजूनच भयभीत झालेली आहेत। वन विभागानं मात्र यावर काहीही बोलण्यास नकार दिलाय, पण या ग्रामस्थांमध्ये ओंकारची मोठी दहशत आहे। या हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करून या दहशतीतून आपली सुटका करावी अशीच मागणी तळकोकणातले हे ग्रामस्थ करतायत। सदाशिव लाड, ABP माझा, सिंधुदुर्ग।